त्याच्या बाजूला हे जुगाड बसवलं आहे। हे तयार करण्यासाठी एक लोखंडी अँगलची फ्रेम करून त्यावर ट्रॅक्टरचे खत पेरणीची पेटी असते त्याच्या हे 2 डाय व त्यावर ह्या 2 पेट्या 2 वेगवेगळ्या खत किंवा एकात खत एकात बियाणे अशा तऱ्हेने बसवले आहे। ह्या डायला लागून वरच्या बाजूला एक दातेरी व्हील बसवला आहे। त्या व्हीलवरून चाकाच्या फ्री व्हीलवर एक मोटरसायकलची चेन बसवली आहे। ह्या 2 डायच्या मध्ये जो एक चौकोनी रॉड आहे त्याला पण एक दातेरी व्हील बसवला आहे। ज्या वेळेस हा चाक फिरायला लागेल त्यावेळेस ही चेन पण फिरेल। त्यासोबत डायमधील ह्या फिरक्या खत बियाणे उचलून ते नळ्या टाकायला लागतील। हे 2 नळे अशा पद्धतीने एका वाय आकारच्या फणाला असे जोडले आहे। या वाय आकारच्या फणामुळे खत किंवा बियाणे खत हे दोन्हीही एका जागी येऊन जमिनीमध्ये पडते। एकाच वेळेस 2 वेगवेगळे खत मिक्स न करता किंवा एकात खत दुसऱ्यात बियाणे टाकून दोन्ही एकाच वेळी पेरता येते। या खताची व बियाण्याची मात्रा आपल्याला हवी तशी कमी जास्त करता येते। हे पहा ते कसे पडत आहे। खत बियाणे कसे पडते ते चालवणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित दिसते। कसे वाटले तुम्हाला हे जुगाड? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।